आजच्या या वहिनींच्या पुण्यतिथीचे प्रमुख पाहुण्या मीनाताई, की जे आमच्या श्रीरामपूरचं संकुल अतिशय अप्रतिम आणि खंबीरपणे सांभाळतात. सुरुवातीला ज्यावेळी मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांना म्हटलं आता श्रीराम रावसाहेबांच्या नंतर हे संकुल सांभाळण्याची जबाबदारी तुमची. तरी थोड्याशा जमेल का, होय का नाही का या मूडमध्ये होत्या, पण म्हटलं नाही ताई हे तुम्ही सांभाळायचं आहे. आणि आता गेल्या 2 वर्षामध्ये बघतोय अतिशय उत्तमपणे हे संकुल असं सांभाळलेलं आहे. आजच्या या वहिनींच्या पुण्यतिथीच्या समारंभाला सुनंदाताई पवार येणार होत्या. अचानक मुंबईला त्यांचं काम निघालं, त्या येऊ शकल्या नाहीत. आता सुनबाई येत नाहीत म्हटल्यानंतर सासूबाईंना बोलवणं आलंच. म्हणून मग मीनाताईंच्या खेरीज दुसरा आम्हाला कोण दिसणार, त्यांना निमंत्रण दिलं, त्या इथं आल्या. म्हणून मी अगोदर त्यांचे आभार मानतो संस्थेच्या वतीनं. तसेच आज व्यासपीठावर अमित पारिक आहेत, जे मुंबईच्या हँगिंग गार्ड रोटरीचे अध्यक्ष आहेत. मेहता साहेब जे रत्ननिधी फाउंडेशनचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या माध्यमातून काही प्रकल्प आपण उभे घेतोय. आज रोटरी क्लबच्या माध्यमातून अमित पारिक साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी बीना पारिक, गौतम पटेल साहेब, डॉक्टर माया कृपालिनी, दिलीप शहा, देवांग शहा, राजू सोळंके, दलाल साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व रयत सेवक मित्र हो. आजचा प्रसंग दोन्ही गोष्टीने आहे की वहिनींची स्मृती पाडव्याचा आदला दिवस आहे. दरवर्षी आपण तिथीप्रमाणे इथे एकत्रित येतो, वहिनींच्या स्मृती जागृत करतो. आज सुदैवानं नेहमीच्या फंक्शनच्या जोडीला आणखीन एक मोठा महाराष्ट्रातला रयतच्या शताब्दी निमित्त एक मोठा प्रकल्प आम्ही हाती घ्यायचं ठरवलं. रत्ननिधीचे मेहता साहेब यांनी सहज विचारलं की 1000 लोकांना, अपंग लोकांना आपण काही मदत करू शकू का. तर नेहमीप्रमाणे पहिलं डोक्यात आलं की रयतच्या मुलांना काही तुम्ही देऊ शकाल का. तर रयतमध्ये जेवढे अपंग असतील त्या सर्वांची मोफत ट्रीटमेंटची जबाबदारी या ट्रस्टने घेतली, रत्ननिधी ट्रस्टने घेतली. आणि त्यातूनच आज जवळजवळ 400-450 लोकांना आपण कानाची यंत्र देतोय. 350-400 लोकांना आपण जयपूर फूड्स उपलब्ध करून देतोय. याच रत्ननिधी फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षापूर्वी पवार साहेबांचा अचानक फोन आला की बारामतीला या पुस्तक वाटप आहे. काहीच माहीत नव्हतं. साहेबांनी बोलवलं म्हटल्यानंतर गेलो आणि तिथं म्हटले 50,000 पुस्तकं वाटायचे. प्रत्येक शाळेनं यावं, स्वतःला आवडेल अशी 100 पुस्तकं घेऊन जायची, ती मोफत घेऊन जायची. हा जगाचा आगळा वेगळा उपक्रम करणारे कोण आहेत हे पहिल्यांदा मला पटेनच. अशा पद्धतीचा एखादा उपक्रम होऊ शकतो का. पुस्तकांचं वाटप म्हणजे मुलांना बोलवायचं, हातात एक पुस्तक द्यायचं, फोटो काढायचा, ठेवायचा. पण तुमचा चॉईस आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या सारखे तुमचे 10 खंड सुद्धा तुम्ही आरामशीर घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. आणि मग अशी ही संधी मिळाल्यानंतर आमचे रयत सेवक काय मागे राहतील का. अख्खा पुणे जिल्हा येऊन आणि अक्षरशः पुस्तकांच्यासाठी मारामाऱ्या करून या शाळांच्यासाठी पुस्तकं दिलं गेलं. मग शेवटी आपण रयत सेवकच मिळतंय म्हटल्यानंतर सोडायचं नाही. त्याच ठिकाणी मेहता साहेबांना म्हटलं पुण्याकडे बघितलं, बारामतीकडे बघितलं, सातारकडे कधी बघणार. म्हटलं तारीख द्या. तारीख दिली. 60,000 पुस्तकांचं वाटप आपण सातारला 6 महिन्यापूर्वी केलं. त्याच जोडीला म्हटलं मग हे पुस्तकं देत आहेत, पण आमच्या आश्रम शाळा ज्या आहेत त्या मुलांचं काय. 5,000 मुलं आपण दत्तक घेतोय. शासन काही देत नाही. जेवणाचा खर्च सुद्धा 600 रुपयाच्या वर खर्च नाही, बाकी सगळा खर्च आपण करतोय. कपडे, लत्ते, अंथरूण, पांघरूण, औषधं सगळं एकूण एक, पुस्तकं, वह्या. ह्यांच्यासाठी काय करता का, काय पाहिजे म्हटलं कपडे मिळाले तर बरं. 1 ट्रक भरून 15 लाख रुपयाचे त्यांनी कपडे आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि त्यातूनच मग हा अपंगांचा कर्फ्यू केलेला आहे. आणखीन एक मोठा मुंबईला कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते घेतील 3 लाख पुस्तकं वाटण्याचा एक प्रकल्प हाताशी घेतलेला आहे. एक अलिबाबाची गुहा आपल्याला यांच्या माध्यमातून सापडलेली आहे म्हटलं तरी चालेल. म्हणून आज मुद्दाम त्यांना या रयत शिक्षण संस्थेची ओळख करून देण्याच्या दृष्टीनं सुदैवानं आज वहिनींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे.
प्रसंगही चांगला आहे. आणि आज सगळं बघितल्यानंतर त्यांनीही कबूल केलं की खूप मोठं काम त्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये त्यांनाही कुठं ना कुठेतरी रयतसाठी काही करायचे आहे. निश्चितपणे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय की रयतेच्या या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये कुठं ना कुठेतरी त्यांनी आम्हाला मदत करावी. आणि हा अण्णांनी वहिनींनी जो उभा केलेला आहे त्याला कुठेतरी हातभार लावावा. वहिनींची पुण्यतिथीच्या संदर्भात दरवर्षी आपण बोलतो, भेटतो, इथं वहिनींच्या संदर्भामध्ये ऐकतो आहे. पण जर वहिनींचं खरं ॲनालिसिस जर करायचं असेल तर वहिनींच्या निधनानंतरचं करायचं. जंगल सत्याग्रहापासून हा सगळा प्रवास सुरू जातो. त्याच्या अगोदरचा एक प्रवास आहे तो वहिनींच्या जीवनाचा प्रवास. म्हणजे फक्त नवऱ्याला साथ द्यायची, नवऱ्यानं जे मागील ते द्यायचं, किंवा म्हणा मागण्याच्या अगोदर त्याला ते दान द्यायचं आहे. सर्व काही दिलं. मग वहिनीने काय दिलं असेल जर बघायचं असेल तर फक्त 2च फोटो बघा. पहिला फोटो आहे 1912 साली वहिनीने घातल्या, वहिनींचा आणि अण्णांचा लग्नाचा फोटो आहे. वहिनींच्या हातात काय काय आहे, वहिनींच्या गळ्यात दागिने काय काय आहेत, वहिनींचे नथ कसे आहेत, जोडवी कसे आहेत, पाटल्या कशा आहेत, सगळं काही आहे. आणि दुसरा फोटो बघा 1928 साली ज्यावेळी आमचे शिवा काका ब्रह्मदेशाला जाण्याच्या अगोदर साध्या बॉक्स कॅमेऱ्याने वहिनींचा फोटो काढला. गळ्यामध्ये फक्त काळं मंगळसूत्र आणि हातामध्ये काचेच्या बांगड्या. अंगावरचं सगळं सहजपणे काढून दिलं वहिनीने. त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठा आहे तो कामीरचा जंगल सत्याग्रह आहे. अण्णांच्याकडची सगळे उत्पन्नाची साधनं संपली, पैसे संपले, सगळं संपलं, काही देण्यासारखं नव्हतं. किंबहुना अण्णा हे रयत शिक्षण संस्थेची लढाई हारले होते म्हटलं तरी चालेल. हारले होते, पण वहिनी हारल्या नाही. अण्णा निर्णय घेतला कामेरी जंगल सत्याग्रहामध्ये जायचं, पण त्याच वेळी वहिनीने निर्णय घेतला मी आज जमेल तसं चालवीन. काय होतं वहिनींच्या मागं? अशिक्षित, जैन धर्मामध्ये स्वयंपाकाच्या बाहेर कधी वहिनी गेलेलं नाहीये, माहेर तुटलेलं, सामाजिक मान्यता नाही, लग्नाला नव्हे हळदी कुंकूला सुद्धा कोणी बोलवत नव्हतं, अंगावर एक दागिना नाही, जवळ एक पैसा नाही. आणि त्यांनी हे रयत शिक्षण संस्था चालवण्याचं शिवधनुष्य वहिनीने उचललं. त्याच वेळी जर वहिनी म्हटल्या असत्या तुम्ही बंद करताय ना, करा, तुम्ही जावा तुरुंगात, मी जाते कुंभोजला, आणि ही पोरं ज्याच्या त्याच्या घरी पोच करू आपण, काय झालं असतं? हे रयत शिक्षण संस्था उभी राहिली असती? नसती राहिली. आज तुम्ही माझ्यासमोर असता का हो? आज रयत शिक्षण संस्था उभी आहे म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण आज आमच्या समोर उभा आहे. आणि दरवर्षी 4.5 लाख मुलं जी शिकतायत ते केवळ वहिनी आणि वहिनींच्याचमुळे शिकतायत. वहिनींचं जर मोठेपण बघायचं असेल तर अण्णांना बघावं. तुम्हाला 1930च्या नंतरचे अण्णा जर तुम्ही वाचून बघा, जरा नुसतं ऐकून बघू नका. अण्णांच्या जीवनाच्या संदर्भातले जेवढे काही डॉक्युमेंट्स आता आपण शतानिमित्त गोळा केल्यानंतर 1933 सालला वहिनीने जे पत्र लिहिलेलं आहे, वहिनीनं अण्णांनी जे पत्र लिहिलेलं आहे पहिल्यांदा, त्याच्यामध्ये वहिनीची आठवण काढलेली आहे. 1930ला वहिनी गेल्यानंतर सुद्धा संस्थेची अवस्था वाईट होती. 30 मार्चला वहिनींचं निधन झालं आणि 18 जूनला अंगावरच्या वहिनींच्या 7 बांगड्या होत्या, त्याला सुद्धा अण्णांनी बाजारपेठ दाखवली गणपतराव पवारांच्याकडनं आणि 275 रुपये उभे केले मुलांच्या जेवणासाठी. बांगड्या सुद्धा ठेवले नाहीत. स्वतःच्या मुलीला सुद्धा अण्णांनी जवळ केलं नाही, कारण जवळ करण्यासारखी अण्णांची आर्थिक परिस्थिती नव्हती. मुलीला अण्णांनी आईंच्याकडे पाठवलं आणि नंतर एका वर्षांनी सांगलीला कळंत्री अंतरांच्या वसतिगृहात पाठवलं. अख्ख्या जगाची मुलं अण्णांनी एकत्रित केली, शाहू बोर्डिंगमध्ये केली, पण स्वतःची दोन्ही मुलं मात्र अण्णांनी स्वतःच्या नातेवाईकांच्याकडे पाठवली, कारण स्वतःच्या मुलांचा सुद्धा खर्च अण्णा करू शकत नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. इथंच 1930च्या नंतर वहिनी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने अण्णांना जाणवलं की वहिनींची पोकळी किती आहे. इथंच अण्णांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या बरोबर हातामध्ये पोती घेऊन धान्याची भीक या राज पॅलेस स्ट्रीटवर अण्णांनी मागितलेली आहे.
मदतीला कोणीही नव्हतं आलं. याच प्रबोधन ठाकरेंच्या बरोबर अण्णांनी महात्मा गांधींच्या बरोबर वाद घालून पहिली 500 रुपयाची देणगी रयत शिक्षण संस्थेसाठी मिळवलेली आहे. 1941 साली भास्करराव जाधवांना अण्णा पत्र लिहित आहेत. त्याच्यामध्ये मला माझ्या पत्नीची आठवण येते आहे. कुठं ना कुठेतरी पुढच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अण्णांना हे वहिनींचीच सातत्याने आलेली आहे. 1933ला ज्ञानदेव गोलपांना पत्र लिहिलेलं आहे. संस्थेचे पहिले विद्यार्थी ज्याला अण्णांनी पहिल्यांदा शाहू महाराजांच्या मिस क्लर्क हॉस्टेलमध्ये आणलं. भास्करराव जाधवांना 23 मेच्या 1941 मध्ये म्हणतात, माझ्या यशाचं श्रेय अर्ध्यापेक्षा जास्त माझ्या पत्नीचं आहे. 2 ऑक्टोबर 1950 साली बापूसाहेब नलवडे संस्थेचे अध्यक्ष त्यांना म्हणतायत, माझ्या कार्याचे फक्त मी माझे श्रेय माझ्या पत्नीला देतो आहे. पंजाबराव देशमुखांना 1955 साली लिहित आहेत, 2 पत्र लिहिले. मी जे आज घडलंय ते फक्त आणि फक्त माझ्या पत्नीमुळेच घडलेलं आहे. याच भूमीमध्ये 27 फेब्रुवारी 1948 साली इथंच गाडगे महाराजांच्या हस्ते अण्णांना 1 लाखाचा निधी दिला गेला. त्या गाडगे महाराजांनी फार छान वाक्य आहे, माझ्या कातडीचे जोडे काढून अण्णांच्या पायात घातले तरी त्यांचे ऋण फेटणार नाहीत. पण अण्णांचं एक वाक्य त्याच्याही पेक्षा मोठं आहे, मी सर्वांच्या ऋणातून मुक्त झालो पण माझ्या पत्नीच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकलो नाही. आणि जसं अण्णांचं वय वाढत गेलं, जसं अण्णांना जाणीव होत गेली की मी कुठंतरी आता कमी पडतो आहे. मग 1948 साली ग्रँड बंदीच्या वेळी सुद्धा आठवण कोणाला झाली असेल तर अण्णांना झाली. जे अण्णांनी लावलेलं रोपटं सुद्धा 1948 साली अण्णांनी सोडून द्यायचं ठरवलं. या रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी सुद्धा अण्णांनी लाईफ मेंबर बोर्डावर टाकले. 1952 साली तर हे सगळं सोडून अण्णा देवापूरला, संस्था सोडून देवापूरला राहायला निघाले होते. 10 एकर जमीन 10 रुपयाच्या लीजने घेतली. आज जिथं संस्थेची बिल्डिंग 5 मजली बिल्डिंग उभी आहे ती अर्धा एकर जागा अण्णांनी लीजवर घेतली होती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी. पत्नीच्या पश्चात अण्णा किती एकटे झाले होते ते लक्षात येत आहे. सातत्याने कुठं ना कुठं तरी ही जाणीव होती की मी एकटा पडत चाललेलो आहोत. 33 हार्ट अटॅक अण्णांना येऊन गेले. एका बाजूला हार्ट अटॅक, आजारीपण, साताचं सिव्हिल हॉस्पिटल, वाईचं मिशनचं हॉस्पिटल असू देत, KM असू देत, जहांगीर असू देत, नाहीतर ससून असू देत, निम्मा वेळ हॉस्पिटलमध्ये आणि निम्मा वेळ रयत शिक्षण संस्था. काळ कामाची एक प्रकारची ही एक चुरस एका बाजूनं मृत्यू समोर दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूनं मला काहीतरी रयत शिक्षण संस्थेचं घडवायचं आहे अशी ही रेस अण्णांना लागली होती. आणि या सगळ्या प्रसंगी कुणाची आठवण होत असेल तर ती वहिनींची होती. आणि ती सुद्धा अण्णांनी तोंडी कधी सांगितली नाही, ती प्रत्येक वेळी मांडली. ते लिखित रयत शिक्षण संस्थेचं स्वरूपच बदलून गेलं असतं. अण्णा आहे त्याच्यापेक्षा दसपटपणे अण्णा सक्षम झाले असते आणि रयत शिक्षण संस्थेची एक वेगळी दिशा आपल्याला दिली असते. आज 98 वर्षाच्या आपण पूर्वार्धामध्ये आहे, शताब्दीच्या उंबरठ्यावर उभे आहे. जे अण्णांनी बघितलेलं संस्था आहे, जे अण्णांना अपेक्षित आहे किंवा किंबहुना ज्या त्यागातनं अण्णा आणि वहिनींनी ही संस्था उभी केलेली आहे ती एका वेगळ्या दिशेनं पुढे नेली पाहिजे. केवळ अण्णांनी हे उभं केलं, वहिनीच्या त्यागातून उभं केलेलं आहे, पारंपरिकाच्याही पलीकडे आहे. आणि म्हणून थोडंसं या प्रसंगी वहिनींच्याबद्दल आपण बोलतो, अण्णांच्या बद्दल येतो, पण त्याच्याही पेक्षा ज्या त्यागातनं ही संस्था ही जी उभी राहिलेली आहे त्या संस्थेची पुढची वाटचाल कशी असणार आहे. आणि पुढची वाटचाल जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायची असेल तर तीच वहिनींना आणि अण्णांना खरी श्रद्धांजली आहे. शतकाच्या ज्यावेळी उंबरठ्यावर असतो त्यावेळी अनेक प्रोजेक्ट आहेत. नुकताच पवारसाहेबांच्या बरोबर बसून रयत शिक्षण संस्थेचं विजन डॉक्युमेंट आपण पूर्ण केलेलं आहे. आज सुदैवानं तुम्ही सर्वजण माझ्यासमोर उभे आहात. वहिनींचे स्मृती दिवस आहे, याच्यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असणार आहे आमच्यासमोर काम करायला. ज्या त्यागानं वहिनींनी काम केलं त्याच त्यागानं आपली ही पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. अनेक क्षेत्रामध्ये काम आपण करणार आहोत. विज्ञानामध्ये राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर्स आपण उभं करतोय. 3 कोटी रुपयाची ग्रँट सेंट्रल गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या 6 महिन्यामध्ये उभी राहील. 100 मिनी सायन्स सेंटर्स उभी करतो आहे.
5 इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू करतोय, एक नवीन संकल्पना देतोय. राजेंद्र जगदाळे म्हणून या देशातील सर्वात मोठा सायंटिस्ट हा रयत शिक्षण संस्थेला जॉईन झालेला आहे. नुसतंच शिकायचं नाहीये, ग्रॅज्युएशन नाही, एखादी आयडिया डोक्यामध्ये आली तर त्या आयडियापासून त्याचं पेटंट घेण्यापासून त्याचं स्मॉल स्केल्सपर्यंत उद्योगधंदा करून त्याचं मार्केटिंगपर्यंत उभी करण्याची ही सगळी जबाबदारी रयत शिक्षण संस्थेनं उचललेली आहे. आणि त्याच्यासाठी 5 सायन्स आणि इनोव्हेशन सेंटर्स आपण नवीन उभं करतो आहे. सुदैवाने बघा नशीब किती साथ देतं. यंदाच फक्त अटल टिंटरिंगची योजना आली गेली, संस्थेने त्याच्यामध्ये भाग घेतला. आज 11 सेंटर्स उपलब्ध केली गेली आणि देशामध्ये फक्त 135 सेंटर्स दिलेले आहेत आणि त्यातले 11 रयतचे आहेत. याच्यापेक्षा चांगलं भाग्य कोणतं असणार आहे. तसाच 20 कोटी रुपयाचा एक नवीन प्रोजेक्ट आपण उभा करतो आहे, अटल इनोव्हेशन सेंटर. त्याचंही वाशीचं आणि वायसीचं प्रपोजल आपण देतो आहे. नुसतं आत्तापर्यंत ग्रॅज्युएशन, RTS, MTS, NTSच्या पलीकडे ही सुद्धा ऑलिम्पियाडमध्ये उतरली पाहिजेत मुलं. एक 20 हायस्कूल्स आणि 13 ज्युनियर कॉलेज त्याच्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत. स्वतःचं RIRD आपण उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थाने RIRD यंदापासून आपल्याला विद्यार्थी देण्याची सुद्धा आणि आपल्यातल्याच परीक्षा घेण्याची सुद्धा उपलब्धता आपल्याला उपलब्ध देतोय. रयतची प्रत्येक शाळा केवळ सायन्सची चांगली नाही, ती गणितामध्ये सुद्धा मस्ट आहे. सायन्स आणि गणिताखेरीज पर्याय नाही आहे. कालच पतंगरावांच्या बद्दल परवा मी बोलत असताना चालत असताना एक छानपैकी त्याच्यामध्ये आलं. कदम साहेब हे परीक्षेसाठी का वळाले हो माहिती आपल्याला? कशासाठी वळाले कदम साहेब परीक्षेकडे? ज्यावेळी बाळासाहेब देसाईंनी 1964 साली NDAमध्ये एक भाषण केलं. NDA ही महाराष्ट्रात आहे, पण NDAत महाराष्ट्र कुठं आहे? आणि NDAत महाराष्ट्र नाही, कारण आमची मुलं ही सगळी गणित आणि इंग्रजी सोडूनच मॅट्रिक पास होतात आणि या मुलांना गणित आणि इंग्रजी आलं पाहिजे म्हणून कदम साहेबांनी या परीक्षा सुरू केल्या. आणि याला पहिली मोठी कोणी साथ दिली असेल तर ती रयत शिक्षण संस्थेने दिली. आणि म्हणून आज आमच्या सगळ्या शाळांच्यामध्ये त्या मॅथ्स लॅब आम्ही उभी करतोय. सर्व शाळा आपण ITच्या पूर्ण करतोय. डिस्टन्स एज्युकेशन मोडमध्ये येतोय. आज प्रत्येक शाळेमध्ये 4Gचं कनेक्शन देतोय. सातारला स्वतःचा आपण स्टुडिओ उभा केलेला आहे. एकाच वेळी एकच लेक्चर 450 ठिकाणी आपण प्रक्षेपित करणार आहोत. माझ्या शाळेमध्ये आज स्कॉलरशिपचा टीचर नाही आहे, माझ्याकडे RTS चा शिक्षक नाही आहे, माझ्याकडे कम्युनिकेशनचं जरूर नाही आहे तुम्हाला. आज तुम्हाला डायरेक्ट सातारावरूनच तुम्हाला लेक्चर तुमच्यापर्यंत येईल, यूट्यूबच्या माध्यमातून येईल. डायरेक्ट बघा रयत शिक्षण संस्था पुढच्या काही काळामध्ये मी कदाचित 9 मेच्या नंतरच आपण स्वतःचं एज्युकेशनल चॅनेल सुद्धा सुरू करतोय. दररोज सकाळी 11 ते 12 तुम्हाला करिअर गायडन्स मिळेल, संध्याकाळी कम्युनिकेशन स्किल मिळेल. नाही वेळ मिळाला तर यूट्यूबवर बघा, नाही मिळालं तर दुसऱ्या दिवशी बघा, तिसऱ्या दिवशी बघा, नाहीतर 6 महिन्याने बघा. तुम्हाला हे सगळं उपलब्ध असणार आहे आणि तेही मोठं फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्वतःची मोठी नॉलेज बँक उभी करतोय. आज जवळजवळ 20,000 PowerPoint प्रेझेंटेशन, 6,000 व्हिडिओज, 1,00,000ची क्वेश्चन्स आणि 4,000. तसं म्हटलं तर जवळजवळ आत्तापर्यंत 6,500 तासांची आपल्याला आपली स्वतःची बँक उभी राहिलेली आहे. केवळ एज्युकेशनल चॅनल नव्हे तर स्वतःचं एज्युकेशनल कम्युनिटीज रेडिओ सुद्धा FM बँड आपण सुरू करतोय. एज्युकेशनल FM बँड, त्यामध्ये सुद्धा आपण 25 किलोमीटरच्या सातारच्या परिसरामध्ये सुद्धा शिक्षण हे आपण आता तुम्हाला आकाशवाणीच्या माध्यमातून हे आपण उपलब्ध करू शकतो आहे. स्किल डेव्हलपमेंट हा एक मोठा भाग येतोय. 16 वर्ष शिकल्यानंतर त्या प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आज 50 लाखाचा मोर्चा आला, 10 लाखाचा मोर्चा आला, मॉमेडियन आला, हरिजन आला, गिरिजन आला. काय मागतात तो सगळे? रिझर्वेशन काय मिळत नाही. कशासाठी? डिग्री आहे पण स्किल नाही आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी रयतने विचार केला, एका डिग्री बरोबर 2 स्किल्स तुम्हाला दिली पाहिजेत. एक तुम्हाला शासन देईल, ते तुम्हाला डिग्री BAची असेल, BComची असेल, इंजिनिअरिंगची असेल, मॅनेजमेंटची असेल, नाही तर लॉची असेल. दुसरी डिग्री असणार आहे तुम्हाला शेतीविषयी. 80% मुलं आम्हाला ॲग्री बेस्ड आहेत इथं. एक उत्तम पद्धतीचं शिक्षण म्हणून आज आपण इथं बघतायत ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आणलेली आहेत. त्यांच्या वडिलांनी किंवा त्याच्या आईनं किंवा त्यांच्या नातेवाईकानं त्यांची शेती करता येत नाही म्हणून आत्महत्या केली. पण आम्ही आज खात्रीनं सांगणार आहोत, हीच मुलं जगातील सर्वोत्कृष्ट उद्या शेती करणारी तुम्हाला दिसतील. आणि याच्यातील अण्णांनी जसं अगदी पवार साहेबांनीच ज्यावेळी हा प्रकल्प आम्ही पवार साहेबांच्या समोर मांडला, त्याचवेळी पवार साहेबांनी पहिला शब्द
या मुलांना नुसतं शिक्षण देऊ नका. जसं रयतनं अण्णांनी त्यांच्या हयातीमध्ये 13 जणांना परदेशी पाठवलं, तसंच याच्यातील काही मुलं परदेशी सुद्धा जायला पाहिजेत. आणि पवार साहेबांनी या बोर्डिंगसाठी पहिली मोठी स्वतःची पहिली देणगी दिली असेल तर कोणी तर ती पवार साहेबांनी 1 कोटी रुपयाची देणगी या बिल्डिंगसाठी. चांगल्या कामाला पैसे पडत नाहीयेत, तुम्हाला कधीच पडत नाहीये. फक्त आपला हेतू चांगला पाहिजे. म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणात आलो. जैन इरिगेशन बरोबर आलो, BVG बरोबर आलो, फली बरोबर आलो. बॉश प्रत्येक मुलाला 3 नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत, प्रत्येक मुलाला. आणि संस्थेचं काम बघून काल बॉशनं 4 स्वतःच्या एक उत्कृष्ट लॅब्स 5-5 लाख रुपये खर्च करून एक स्वतःच्या खर्चाने 4 ठिकाणी लॅब्स उपलब्ध करून दिल्यात. सातारला एक आपण महिला कॉलेजला लॅब उभी करतोय, दैवडीला एक उभी करतोय, एक हडपसरला एक उभी करतोय, आणखीन एक YC ला एक उभी करतोय आपण. 4 लॅब्स त्यांनी आहे. प्रत्येक मुलांना नोकरी आहे. 3 महिन्याचा कोर्स करा आणि नोकरी घेऊन जावा. पहिल्यांदाच आज तुम्हाला शिक्षणाच्या बरोबर नोकरी ऑफर करणारे BVG ग्रुप आहे. BSc फॅसिलिटी या शनिवार रविवार शिका. 25,000 रुपये नोकरी तुम्हाला पहिल्या दिवशी, ज्या दिवशी ऍडमिशन पहिल्या वर्षाला घ्याल त्या दिवशी नोकरीची ऑर्डर तुमच्या हातात उपलब्ध होणार आहे. सेम आपण लुपिन बरोबर करार केला. गोव्याच्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये BSc ड्रग नावाची डिग्री तुम्हाला मिळते. 4 दिवस काम करा, 2 दिवस शिका, 7,000, 8,000, 9,000चा स्टायपेंड घ्या. पाहिजे तर गोव्याच्या फॅक्टरीमध्ये परमनंट व्हा, नाही तर जगाच्या पाठीवर तुम्हाला भरपूर डिमांड आहे, तुम्ही पाहिजे तिथे जा. पहिल्यांदाच आपण ICICI बँकेबरोबर तुम्हाला आम्हाला मुलं पाहिजेत. आज पहिल्यांदा महिंद्रा प्राईड बरोबर आपण काम करायला लागलेलो आहोत. TCS बरोबर आपण काम करतो आहोत. आणि नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बरोबर स्किल डेव्हलपमेंट, काल आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र 15 दिवस महिना 1.5 महिन्यापूर्वी जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जो कार्यक्रम घेतला, त्या दिवशी आदल्या दिवशी मी कराडला होतो, शिवराज पाटील होते, त्यांच्याबरोबर माझी एक मीटिंग होती. कराळे सरांचा फोन आला की महाराष्ट्र सरकारचं आपल्याला खास निमंत्रण आहे. निलंगेकर पाटील जे स्किल डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांनी म्हटले रयत आल्याखेरीज स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्रॅमच पुढे होणार नाही आहे. म्हटलं 12 तासाच्या आत आम्ही काय करणार आहोत ते मला माहिती नाही, तुम्ही आलंच पाहिजे. म्हटलं आम्हाला तुमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं परवडणार नाही आहे, आम्ही इथं मोफत शिकवणार आहोत, फी कोणी द्यायची कशी द्यायची काही नाही, रयत सांगल त्या अटी आम्हाला मान्य आहेत. कोरा चेक त्यांनी पाठवला आणि 12 तासाच्या आत हे डॉक्युमेंट साईन झालं. नुसतं साईन झालं नाही, त्यांनी काल जी घोषणा केली 6 स्किल सेंटर्स ते मोठे आहे, म्हणजे ॲज गुड ॲज युनिव्हर्सिटी 6 स्किल ते डेव्हलप करतायत आणि त्यांनी एक ही रयतनं घेतलीच पाहिजे हा त्याचा आग्रह आहे तुम्हाला. याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असणार आहे तुम्हाला? आज संपूर्णपणे महाराष्ट्र जो बघतोय, देश जो बघतो आहे की या रयतकडे एका वेगळ्या अण्णांनी जे उभं केलेलं आहे त्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम कोणी करणार असेल तर ते फक्त रयतच्या माध्यमातून करणार आहे. नुसतं नोकरी नाही, त्याच्या जोडीला प्लेसमेंटची सुद्धा आपण तेवढी आज देतो आहे. अगदी प्रत्येकजण इंजिनियर होणार नाही आहे तुम्हाला, आणि तो विचारही सोडून द्या. आज जी टेक्नॉलॉजी बदललेली आहे, विषय बदलले, त्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रम बदललेला आहे, अपॉर्च्युनिटीज दिलेला आहे. काल कराडला आम्ही सहजपणे गेल्या वर्षी तिथं विजय दिवसाच्या निमित्तानं मी गेलो होतो, कर्नल संभाजीराव पाटलांच्या बरोबर चर्चा केली, सगळं काही झालं. म्हटले मुलींच्यासाठी काय पण काय करू शकतो. मग मुलींच्या तोपर्यंत स्वाती महाडिक सोडल्या तर कोणी नव्हतंच. त्यावेळी सुद्धा त्या कमिशन ऑफिसर नव्हत्या, एकही आमच्या माहितीतली मुलगी नव्हती की जी मिलिटरीमध्ये कमिशन ऑफिस म्हणून गेले. आपण हे सुरू करायचं असा आम्ही निर्णय घेतला. खरं म्हणजे भीतभीत होतो, मुली मिळतील का, आईबाप होय म्हणतील का, आणि कराडला घेण्याचा निर्णय घेतला. फक्त एक नोटीस बोर्डवर लावलं, 350 मुलींनी अर्ज केला आणि आज 35 मुली त्याच्यामध्ये आज ट्रेनिंग घेत आहे. हा प्रोजेक्ट स्टेट गव्हर्नमेंट आणि मिलिटरीवाल्यांना एवढा आवडला, त्यांनी 2 रणगाडे भेट द्यायचं कबूल केलं. म्हटलं तरी चालेल, आणि ते 2 रणगाडे आता आपण उभे करतोय कराडला. पुढच्या काळामध्ये कृषी सेंटर्स उभे करतोय आपण. सॉइल टेस्टिंग, काल BVG ग्रुप बरोबर चर्चा झाली. हनुमंतराव गायकवाड एक वेगळा आगळा वेगळा मनुष्य आहे, महामाणूस. दोघंही त्याची आई आणि वडील हे दोघंही आपल्याकडे शिक्षण घेतले. रयतला कोरा चेक आहे, म्हणजे आपण त्यांच्याकडे नोकरी मागायला गेलो नाही. त्यांनी मला प्रश्न विचारला, डॉक्टर दरवर्षी तुम्ही मला किती मुलं देऊ शकाल तेवढं सांगा. म्हटलं तुम्ही किती घेणार? ते मला कमीत कमी म्हटलं 7,000 तर मुलं तुम्ही द्या. आज कोण जो NCC मध्ये पोरगा असू दे, मी त्याला सिक्युरिटी ऑफिसर म्हणून करतो तुम्हाला.
आज पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सॉईल टेस्टिंग किती लॅब करणार. म्हटलं माझ्या 7 लॅब्स आहेत, नॅशनल ॲक्रेडिटेड आहेत. तुम्ही जेवढी सॉईल टेस्टिंग करणार असाल तेवढी सगळी सॅम्पल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आज पहिल्यांदाच रयतच्या प्रत्येक कॉलेजला 10 ते 15 लाख रुपयाची कन्सल्टन्सी उभी राहील. त्याच्याही पेक्षा सॉईल आणि वॉटर टेस्टिंग या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे. आणि तुम्ही सगळे रयत सेवक आहेत, तुम्हालाही ही ऑफर त्यांनी माझ्याकडे अनेक वेळा दिलेली आहे. त्यांनी फक्त सांगतात तसं त्यांची फक्त प्रॉडक्ट वापरा, 1.5 पीक काढा आणि नंतरच पैसे द्या. पहिल्यांदाच एक नवीन पद्धतीची हे आपण ही आखणी शिक्षणाच्या जोडीला आपण हे करत आहोत. शिवाजी कॉलेजच्या लेबर स्कीमचीही आपण वेगळी रचना करणार आहोत. MPSC आहे, UPSC आहे, मिलिटरी आहे, क्रीडा अकॅडमी आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच ही पुढची जी वाटचाल आहे, शताब्दीची वाटचाल आहे, ती वहिनींच्या आणि अण्णांनी जो आयुष्यभर केलेला त्याग आहे, त्यांच्या मनामध्ये जे उभं होतं. आणि अण्णांचं जे शेवटचं पत्र जे लिहिलं होतं त्यांनी 6 मे 1959 ससून हॉस्पिटलमधनं दोघांना पत्र लिहिलेलं होतं. यशवंतराव चव्हाण आणि शहाजीराजे भोसले कोल्हापूरचे. माझं शेवटची इच्छा आहे येत्या अक्षय तृतीयेच्या अगोदर महात्मा गांधींच्या नावाने तुम्ही रूरल युनिव्हर्सिटी उभी करा. आणि ते स्वप्न आपल्याला शताब्दीच्या निमित्त उभं करायचं आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटी आपण यापूर्वीच ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि रयतचं एक पुढचं वेगळं रूप जे अण्णांना उभं केलेलं आहे. अण्णांचं जर अकाली निधन झालं नसतं तर CD देशमुख आणि अण्णांची भेट 5 मेला ससूनमध्ये झाली. आणि दोघांनी ठरलं की पुढच्या 17 मेला आपण पुण्याला युनिव्हर्सिटीच्या संदर्भात एकत्रित बसायचं. त्यावेळी CD देशमुख हे UGCचे चेअरमन होते. नियतीनं जर अण्णांना थोडंसं आयुष्य जर दिलं असतं 1-2 वर्षाचं तर कदाचित अण्णांनी त्याच वेळी ही स्वतःची युनिव्हर्सिटी त्यांच्या मनाप्रमाणासाठी उभी केली असते. अण्णांच्या हयातीमध्ये जे आपण करू शकलो नाही ते अण्णांच्या पश्चात शताब्दीनिमित्त करू. तीच खऱ्या अर्थानं वहिनींना आणि अण्णांना श्रद्धांजली असेल. धन्यवाद. विजयजी सावंत आहे. तत्पूर्वी एक निवेदन आहे, 1-2 मिनिटासाठी कृपया मी आपला वेळ घेतो. रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांच्या माध्यमातून रयत शिक्षण सन्माननीय रयत सेवक बंधू भगिनींनी रयत माऊली पुण्यतिथी कार्यक्रमासाठी ₹1,22,500 दिले आहेत. सर्वांबद्दल रयत सेवकांच्या बद्दल मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर माननीय सौ मंगलताई श्रीधर पाटील, चेअरमन लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतपेढी यांचे थोरले चिरंजीव डॉक्टर सचिन श्रीधर पाटील यांनी शाहू बोर्डिंगसाठी ₹25,000 दिलेले आहेत. त्यांच्याबद्दलही या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय श्री पुरुषोत्तम आबाजी जाधव, उपशिक्षक परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी तालुका मान यांनी ₹3,500 शाहू बोर्डिंगसाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर यापुढे दरमहा ₹500 देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांनाही धन्यवाद. फिरोज मुबारक मेटकरी यांनी 1991-92च्या वसतिगृहाचे हे माजी विद्यार्थी आहेत. यांनी शाहू बोर्डिंगच्या मुलांसाठी 120 किलो गहू आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मुलींच्या वसतिगृहासाठी 90 किलो गहू दिलेला आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. जयवंत मुकुंदराव गाडे, कैलासवासी तुकाराम ढोपे यांच्या स्मरणार्थ शाहू बोर्डिंग शाखा नंबर 2 करता ₹1,001 ची देणगी दिलेली आहे. प्राध्यापक धनंजय देवी, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून वीज वस्तुरूपानं ₹8,770 दिलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद. श्री विश्वास कृष्णा गायकवाड, कार्यालय रयत शिक्षण संस्था यांच्याकडून ₹1,011 या शाहू बोर्डिंग शाखा नंबर 1 साठी दिलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर डॉक्टर लालासाहेब घाडगे त्याचबरोबर कैलासवासी टेके धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री सुहास धर्माधिकारी यांनी शाहू बोर्डिंग शाखा नंबर 1 साठी ₹11,000 ची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनाही मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. माननीय लालासाहेब घाडगे हे आपला धनादेश माननीय चेअरमन साहेब यांच्याकडे सुपूर्द करू इच्छितात. मी आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा धनादेश स्वीकारावा.
सर्व देणगीदारांचे, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजयसिंह सावंत साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ मीनाताई जगदने मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब, सचिव प्रिन्सिपल भाऊसाहेब कराळे साहेब, आज इथं व्यासपीठावर उपस्थित अमित पारेख, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मुंबई हँगिंग गार्डन आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व कर्मवीर कुटुंबीय, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, माजी लाईफ मेंबर, पत्रकार मित्र, सर्व शाखा प्रमुख, सेवक, बंधू भगिनीनो आणि विद्यार्थिनींनो, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्यासाठी सतत रयतचे माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी दिलेली साथ आणि केलेला त्याग अतुलनीय असा आहे. सुरुवातीला अत्यंत कर्मठ घराण्यातून आलेल्या लक्ष्मीबाई कर्मवीरांच्या साथीने सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी काम करू लागल्या. त्यांच्या माऊली केव्हा झाल्या हे त्यांना देखील कळलं नाही. अशा या त्यागमय जीवन व्यतीत करणाऱ्या रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 88व्या पुण्यतिथी कार्यक्रमास आपल्या संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या सदस्या सौ मीनाताई जगदने मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. त्यांनी लक्ष्मीबाईंचा त्यागमय जीवनाचा आढावा घेतला, मौलिक मार्गदर्शन केले. त्याबद्दल संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी रयत माऊली त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी केलेला त्याग आणि संस्थेची भावी शताब्दी वाटचाल याबाबत अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन केले. त्यांचे मी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. संस्थेचे सचिव सन्माननीय भाऊसाहेब कराळे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मवीरांचे सर्व कुटुंबीय यांचेही आभार व्यक्त करतो. रत्नदिदी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, आज इथं उपस्थित असणारे राजीव मेहता, अमित पारेख साहेब, बीना पारेख, गौतम दलाल साहेब, दिलीप शहा, डॉक्टर माया कृपलानी, देवांग शहा, राजू सोळंकी यांचेही संस्थेच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहू. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी अल्पोपहार दिला जाईल. कृपया आपण अल्पोपहार घेऊन आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. अल्पोपहार गेटवरती वितरित केला जाईल. जय